साहेब, तृणमूल काँग्रेस पक्षाचे काही खासदार हे पक्ष अपात्रतेच्या कारवाई टाळण्यासाठी विलिनीकरणाचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याकडनं तशा आशा पल्लवित झाल्या आहेत का कुठल्या? ते मला वाटतं की ओरिसाच्या कुठल्या तरी नॅशनल पक्षामध्ये समाविष्ट झाल्या अशा प्रकारची बातमी आलेली आहे. ती बातमी आजच मी सकाळी बघितली. मला वाटतं की एखाद्या पक्षातून निघालेल्या असलेल्या खासदारांना एखाद्या राजकीय नॅशनल पक्षाच्या माध्यमातून जाण्याचा प्रसंग हा निश्चितपणाने अभ्यास करून केलेला त्यांनी निर्णय असू शकतो. याचाच अर्थ असा होतो की महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष जेव्हा फोडले, आम्ही कोर्टामध्ये हे सातत्याने मांडण्याचा प्रयत्न करतो की वेगळा पक्ष वेगळा गट काढून कोणताही पक्ष स्थापन होत नसतो. आणि मला वाटतं एखादा गट बाजूला झाला तर तो एखाद्या पक्षात विलीन करावा लागतो. आणि मागे अशा प्रकारची चर्चा ही महाराष्ट्रामध्ये होती. परंतु असा वेगळ्या प्रकारचा निर्णय घेत असताना निवडणूक आयोगाने त्याला आजपर्यंत फक्त तारीख पे तारीख देतात. याचा अर्थ असा आहे की कदाचित उद्या आमच्या अशा पद्धतीत, म्हणजे आता आम्ही चिन्ह आमचं घेतलेलं आहे, पक्ष तर आमचं आहे, नाव तर आहे, परंतु चिन्ह घेतलेलं आहे ते चुकीचं घेतलं होतं, हे डिस्क्वालिफाईड होऊ शकतात, अशा प्रकारची चर्चा असल्यामुळे मला वाटतं की शेवटच्या वर्षापर्यंत निवडणुका लागेपर्यंत हे प्रलंबित ठेवतील अशा प्रकारची आम्हाला शंका आहे. म्हणून आम्ही सातत्याने आमचे वकील बोलत आहेत की लवकरात लवकर या निवडणुकीचा जो काय निकाल जो आहे तुमच्या निर्णयाचा तो लगेच लावून द्यावा. मला वाटतं की आज जर असा निर्णय देशपातळीवरच्या एका पक्षाच्या विभागलेल्या लोकांनी खासदारांनी घेतला असेल तर तोच धागा पकडून भविष्यकाळामध्ये वेगळा गट स्थापन करून पक्ष त्यांना देण्याचा निर्णय झालेला तो चुकीचा आहे. आणि तो 100% आमच्या बाजून निकाल लागेल हा विश्वास आम्हाला निश्चितपणाने आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.